राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी वादळी पावसाची हजेरी कायम आहे। अनेक ठिकाणी दमदार पाऊस पडला आहे। मेळघाटात सुद्धा गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने मेघगर्जनेसह हजेरी लावल्याचे चित्र आहे। अशातच शनिवार आणि रविवार या 2 दिवसात मेळघाटच्या शहरी भागापासून तर ग्रामीण भागात पावसाने चांगलेच झोडपले असून वादळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। प्राप्त माहितीनुसार गेल्या शनिवारी वादळी पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाने धुतले, ज्यामध्ये 2 गायी आणि 2 शेळ्या सुसरदा येथे मृत्युमुखी पडल्या होत्या। रविवारी पुन्हा एकदा पावसाने धारणी तालुक्यातील ग्रामीण भागात आणि शहरी भागात वाऱ्यासह मेघगर्जना करून दमदार हजेरी लावली, ज्यामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे। रविवारी पडलेल्या अवकाळी पावसामुळे वीज कोसळून धारणी तालुक्यातील झापल येथील शेतकरी सोहन युवाने यांच्या शेतातील 2 बैल ठार झाले। शनिवारी आणि रविवारी आलेल्या अस्मानी संकटात मेळघाटच्या ग्रामीण भागातील अनेक गोरगरीब शेतकरी बांधव व गरीब मजुरांचे मोठे नुकसान झाले आहे। कुणाच्या घराची छपरे उडाली तर कुणाच्या शेतातील झोपड्या उडाल्या। इतकेच नव्हे तर पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये मेळघाटात पडलेल्या अवकाळी पावसाच्या परिस्थितीला बघून स्थानिक प्रशासनाकडून झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून शासनाकडे नुकसान भरपाई प्रस्ताव पाठविण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।